चौकशी अधिकारी श्री बी.डी. जगताप यांची तडकाफडकी झालेली बदली रद्द करा, नाहीतर 15 ऑगस्ट 2025 रोजी सुरत नागपूर महामार्गावरील नेर लोणखेडी फाट्यावर रस्ता रोको आंदोलन करणार। पंचायत समिती धुळे येथे कार्यरत असलेले मौजे महाललुंडा तालुका धुळे लघुसिंचन तलावाच्या सुमारे 6 एकर जमीन बनावट गावठाण प्रमाणपत्र आधारे हडप करण्याच्या प्रकरणाचे चौकशी अधिकारी श्री बाजीराव दादाजी जगताप यांची तडकाफडकी झालेली बदली रद्द करा। बाजीराव जगताप यांची काहीही ठोस कारण नसताना राजकीय दबावामुळे करण्यात आलेली बदली तत्काळ रद्द करण्याची प्रखर मागणी। डॉक्टर लक्ष्मीकांत सुभाष बोढरे ग्रामपंचायत सदस्य नेर, सुभाष आनंदा बोढरे, सतीश तुकाराम सेंदाले, सुधाकर वाणी माजी सरपंच, आबा पगारे माजी सरपंच खंडलाय नेर, गायत्री जयस्वाल सरपंच नेर यांची निवेदन द्वारा केली आहे। आज आबा पगारे ग्रामपंचायत खंडलाय बुद्रुक गटप्रमुख म्हणून आज माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी नेर पंचक्रोशीतील समस्त ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच ग्रामपंचायत सरपंच आणि इतर सर्व ग्रामस्थ मंडळी यांनी निवेदन देण्याच्या हेतूने आम्ही धुळे इथं मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांच्या कॅबिनला निवेदन दिलेलं आहे। तर निवेदन देण्याचा उद्देश असा होता की पंचायत समिती धुळे येथे कार्यरत असलेले मौजे महाललोंढा तालुका धुळे लघु सिंचन तलावाच्या सुमारे 6 एकर जमीन बनावट गावठाण प्रकरण आधारे हडप प्रकरणाची चौकशी अधिकारी श्री बी.डी. जगताप यांची तडपातडकी झालेली बदली रद्द करण्याबाबत हा मुख्य उद्देश आहे आणि विषय आहे। त्याच्यात संदर्भ दिलेला आहे की 21 मेला जी विधिमंडळ अंदाज समितीने नेरला व्हिजिट केलेली होती, त्यांच्या पाहणी दौऱ्यात दिलेल्या सूचना होत्या। त्या प्रकारामध्ये डॉक्टर लक्ष्मीकांत बोढरे ग्रामपंचायत सदस्य यांनी लेखी तक्रार आणि निवेदन सुद्धा दिलेलं आहे। आणि खालील जे आता पंचक्रोशीतील लोक निवेदन द्यायला आलेले आहेत त्यांचा विषय असा आहे की लघुसिंचन तलावाचे 6 एकर जमीन बनावट गावठाण प्रमाणपत्राद्वारे रजिस्टर बक्षीसपत्र नोंदवून बेकायदेशीर हडप करण्याचा गैरप्रकार उघडकीस आलेला आहे। या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश विधिमंडळ अंदाज समितीने स्वतः वैयक्तिक अंदाज समितीचे सदस्य विधान परिषदेचे विद्यमान आमदार माननीय सदाभाऊ खोत यांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी सुभाष बोरकर साहेब यांना दिलेले होते। तरी सदर प्रकरणाच्या चौकशीसाठी पंचायत समिती धुळे येथील विस्तार अधिकारी बाजीराव जगताप यांची नियुक्ती करण्यात आली होती। त्या अनुषंगाने ते निपक्षपाती चौकशी करत होते। ती चौकशी करत असताना सदर शिरदाणी येथील स्वच्छ भारत मिशनची चौकशी देखील उघड झालेली आहे। ते 55 लाखाची अपाराची चौकशी उघडपणे झालेली आहे। त्यानंतर अशाच प्रकारच्या लांबकणे येथील चौकशी उघड झालेली आहे। तर या चौकशी उघड झाल्यामुळे आम्हाला असा अंदाज येतोय की रात्रंरात त्या माणसाची जर बदली होत आहे, त्या अधिकाऱ्यांची जर बदली होत आहे, तर हा जनतेला न्याय मिळत नसल्यामुळे आम्ही निवेदन देण्याचं ठरवलं आहे। त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या व सुव्यवस्था जास्त प्रमाणावर ताणतणाव व्हायला नको या हिशोबाने आम्ही निवेदन देऊन जमीन कोणी हडप केली सर ते सांग। जमीन कोणी हडप केली? राजेश चंद्रकांत पाटील कोण आहे? सोनवणे कोण आहे? नेर गावाचे त्यांचं पद काय गावाचे ग्रामस्थ त्यांनी जमीन हडप केली बनावट कागदपत्र या बनावट कागदपत्रांमध्ये नेरचे राजेश चंद्रकांत सोनवणे यांनी 2015 ते 20च्या दरम्यान तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवक याच्याकडनं ठराव करून ती जागा सिंचन विभागाची असताना ती जागा गावठाण म्हणून सरपंच ग्रामसेवक यांनी त्यांना गावठाण म्हणून देण्यात आली। परंतु ती जागा आता जी आमदार समिती होती त्या आमदार समितीच्या समोर ग्रामस्थांनी हा विषय काढला आणि त्या विषयानुसार ती चौकशी झाली। चौकशी होऊन बी.डी. जगताप साहेब विस्तार अधिकारी म्हणून चौकशी अधिकारी यांना नेमण्यात आले। परंतु राजकीय दबावापोटी बी.डी. जगताप साहेब यांची रात्री 9:30 वाजता बदली करण्यात आली। तर त्याच्यामुळे आम्ही माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांना आज निवेदन दिलेले आहे आणि निवेदन देत असताना कदाचित जर त्या बी.डी. जगताप साहेबांची बदली झाली तर आम्ही सर्व मी अकलाड सरपंच, नेरचे सरपंच गायत्री देवी जयस्वाल, आबा पगारे खंडायचे गटप्रमुख, सतीश बोढरे नेरचे ग्रामपंचायत सदस्य, आबा वाणी शिरदाण्याचे जे लोक आहेत, शिरदाण्यात पण त्या बी.डी. जाधव साहेबांनी निपक्षपातीपणे चौकशी केली आणि त्या 10-17 लोकांवर पोलीस कारवाई झाली। म्हणून आमची एक विनंती आहे की जोपर्यंत
निर्णय अधिकारी चौकशी अधिकारी जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत बदली करू नका अशी आमची विनंती आहे. आणि जर बदली झाली तर येणाऱ्या 15 ऑगस्ट रोजी आम्ही नेर लोणखडी फाट्यावर रास्ता रोको करणार आहोत. Audio Jungle.